2 टप्प्यात देतो. 2 टप्प्यात ह्याला 2 आणि साहेब ती सोडल्यापासून गेल्या वर्षी त्याचा रिझल्ट बघितलाय बघा. ते 750 ग्रॅम जे फळ झालं पहिल्या वर्षी बाग असून 750 ग्रॅम फळ शेंड्यात सुद्धा फुगलं होतं फळ. चांगली साईज 750 ग्रॅम साईज आली त्यानं. म्हणजे त्याचा रिझल्ट चांगला आहे. म्हणजे आता आपली एवढी सगळी झाडं जी आहेत आपल्याला तुम्हाला कुठे एखादं पिवळं झाड झालं काय नाही, कुठं सुद्धा पिवळं झाड नाही. बघायला सुद्धा पिवळं झाड नाही थांबलेलं किंवा काय थांबलेलं नाही. एक सारखी झाड आहे. कुटुंब रोग हे काय वाटतंय का? काय नाही, काय सुद्धा नाही. म्हणजे तुम्हाला गेल्या वर्षी जी तुमची दुसरी बाग आहे त्यामध्ये आरके अन्नदाता आणि टॉप गोल्ड यामुळे जी शेंड्याला लागलेलं फळ सुद्धा 750 ग्रॅम फळ झाले आणि त्याचा एकदम रिझल्ट मला भेटलेला आहे. त्याचा आरके अन्नदातामुळे म्हणजे शेंड्याला लागलेली शेवटची फळं सुद्धा 750 ग्रॅम फळ झालं. 750 ग्रॅम म्हणजे पूर्णपणे नवक्रांती ॲग्रोज इतर कुठलंही वापरलेलं नाही. फक्त नवक्रांती प्रोडक्ट वापरलेलं आहे. आणि इथून पुढे तुम्ही कोणती औषध वापरणार? तीच वापरणार ना. रिझल्ट आहे म्हणल्यावर तीच वापरणार ना. आणि कमी खर्चात होतंय आणि क्वालिटी आहे ना. क्वालिटी शेवटी क्वालिटी मला महत्व आहे. म्हणजे तुमच्या मालाला क्वालिटी उत्तम येते. कुठलाही डाग नाही. कुठेही फळ बागा तुम्ही फिरून कुठले क्वालिटी असेल तर दर आहे. म्हणजे हे पूर्णपणे नवक्रांती ॲग्रोच्या प्रोडक्टमुळे शक्य झालेलं आहे. दुसरे प्रोडक्ट म्हणजे शेतकरी कसे पाहिजे माहितीये का? कष्टाळू म्हणजे कष्ट करणारे. आज रोज एवढा आहे ना, रोज चेक असते ते बी फलाटात ह्या स्वच्छता बागामध्ये खाली बी स्वच्छता बघा किंवा गवत नाही किंवा काय नाही, टेजिंग सगळं केलेलं आहे. कुठलं फळ खाली जमिनीला टेकलेलं नाही. आणि काय शेतकऱ्यांचं कसं असतं, वाढायचं म्हणून तार वाढायची, 4-2 फळं बांधायची, बाकी जमिनीला टेकते ती. मग ते दैवाऱ्यानं धूपचट्ट्यानं तुम्हाला दैवार पडतंय. धूपचट्ट्यामुळे त्याला वरनं डाग येणं, बरं का, कुजवं तयार होणं, बाकीच्या समस्या बऱ्याच वाढतात ना. म्हणजे यामध्ये शेतकऱ्यांनी पण काळजी घेतली पाहिजे. कसं असतं, औषधावर किंवा कंपनीवर हे करण्यापेक्षा बी बरं का, आपण कुठलं औषध मारतोय किंवा कसं मारतोय ह्याला लय मोठं महत्व आहे. आणि कसं आहे, आता सरांची औषध सगळी जे आहे ते सगळं रिझल्ट जबरदस्त आहे. काय शेतकरी काय करते, ते आणायचं, त्याबरोबर दुसरं काहीतरी कॉम्बिनेशन करायचं, सोडायचं, त्याचा मग परत म्हणायचं रिझल्ट काय शेतकरी गावात कसं असतं, सोडलेलं असतं ते कसं आहे, पाणी जर कमी सोडायचं, औषध सोडल्यानंतर सगळ्या मुळांपर्यंत औषध गेलं पाहिजे, त्या झाडांना अपटॅक केलं पाहिजे, अपटॅकसाठी बी सोडलं पाहिजे त्याबरोबर. नुसतं कसं असतं, काय जणांनी तेल्या रामबाणांचा इतका जबरदस्त रिझल्ट आहे. आता कमीत कमी 10 वर्ष झाली शेतकरी मारते. आतापर्यंत कधी ह्यांच्यात तेलकट ही नावाला नाही कधीच. पण मग कसं असतं, त्याला ते कसं असतं, पाणी बरोबर केलं पाहिजे. आपल्याला पाणी किती लागतं, समजा ह्या प्लॉटला फवारा 250 लिटर पाणी, 250 लिटरच्या मापातच टाकलं पाहिजे. कमी पडलं म्हणलं काय जण काय करते, ते 400 लिटर पाणी करायचं आणि 30 लिटरचं औषध टाकायचं, म्हणजे 100 लिटर ती एक्स्ट्राच, म्हणजे पाणी ज्यादा होतंय. मग त्यामुळे औषध तर कसं काम. त्या दिवशी फवारणी बघितली आपली, फवारणी कशी बसते. फवारणी एक नंबर. कारण कसं आहे, ह्या वळेत त्यावेळेस पलीकडल्या सुद्धा झाडाचा असे म्हणजे त्यांचा प्रेशर व्यवस्थित असतो. या झाडात आत सुद्धा आणि औषध ज्या टायमाला हे सोडते त्या टायमाला बी औषध सोडल्यानंतर कमीत कमी अर्धा-पाऊण तास पाणी परत सुटलं पाहिजे. सगळ्या सोडलेलं औषध आहे सगळ्या मुळांपर्यंत गेलं पाहिजे. तुमचं हे म्हणणं आहे की जेवढं सांगितलं आहे तेवढं शेतकऱ्यांनी करायला एक्स्ट्रा त्यांच्या मताने काय करू नये. आता कसं आहे, काय जणांचं कसं होतंय तुम्हाला म्हणतो, 500 झाडं असते ते बरं का, आणि त्यांना जर सांगितलं आपण किंवा एकरामध्ये 1.25 एकरामध्ये काय 400-500 झाड आहे, मग कसं असतं त्या औषधाचं, समजा आपल्याला 2 लिटर सोडायचं आहे किंवा 2 लिटरचा वरनं स्प्रे टाकायचा आहे, मग त्यांना पाणी ज्यादा लागत असते. मग पाणी जेवढं लागतं, समजा 5 मिलीचं प्रमाण आहे, मग काय करायचं, पाणी ज्यादा करता येतील, मग ते प्रमाण 3 मिलीवरच येतं, मग ते औषध काम करत नाही. हा, मग तुम्ही औषधाचं प्रमाण जरी व्यवस्थित घेतलं, झाड फवारलेलं वाळलं आणि जरी परत जरी पाऊस आला तरी औषधाचं म्हणजे तुम्हाला सांगतो असं म्हणजे धुवून जाणार नाही. पण झाड जर वाळलं तर ते औषध झाडाला लागूच होते. म्हणजे जेवढं मार्गदर्शन केलंय, जेवढं प्रमाण दिलंय तेवढं प्रमाणात शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे. आणि त्यामध्ये एक्स्ट्रा स्वतःच्या मताने काय ऍड न केलं पाहिजे. आता आरक्यानं आता ह्या एकरी 20 लिटरचा त्याला म्हणजे 1 कॅन सोडा सांगितलं. काय जण काय करते, ते 1.5 एकर बाग असती, म्हणजे एकच कॅन्ड आणणार आणि सोडणार आणि म्हणणार साईज झाली. आता हिने कसं सांगितलं की 1 कॅन्ड सोडल्यावर शेंड्यावरचं सुद्धा फळ 750 ग्रॅमचं भरलं. का तर प्रमाणात औषध सोडलं त्यामुळं भरलं.
मग आता जर समजा ह्यांचं रान ज्यादा असेल आणि एक कॅन सोडलं तर कसा रिझल्ट मिळणार? बरोबर हा. आहे. म्हणजे जेवढे झाड आहे जेवढ्या झाडाची गरज आहे हा, हा. तेवढं झाडांना दिलं पाहिजे. बरेच शेतकरी काय करतात की एकराचं औषध हे 1.5 एकर 1.25 एकराला हा, 2 दोन एकराला एकराला सोडते. सोडते. त्यामुळे जी झाडाची भूक आहे त्याचं पोट भरलं जात हा, नाही हा. आणि त्यामुळे फळांची साईज वाढ मोठी होत होत नाही, आवरेज होत नाही हम्म. आणि हे बारीक बारीक गोष्टी शेतकऱ्यांच्या लक्षात येत लक्षात नाही. येत नाही. तर कोळी सरांच्या माध्यमातून असं त्यांचं मार्गदर्शन असं आहे की जेवढी झाड आहेत आणि जेवढं प्रमाण दिले त्या प्रमाणे पूर्णपणे तुम्ही व्यवस्थित औषधं सोडावी. कमी जास्त औषध झाले तर ह्याचा परिणाम हा फळांवरती दिसून येतो आणि बारीक गोष्टींचा परिणाम हे आपल्या लक्षात येत नाही. त्यामुळे जेवढं प्रमाण दिलं आहे आणि जेवढ्या झाडांसाठी दिलं आहे तेवढ्या झाडांसाठी तेवढ्या प्रमाणानं औषध वापरल्यानंतर तुम्हाला 100% रिझल्ट मिळू शकतो. हे सरांचं म्हणणं आहे. धन्यवाद.